मुंबई सेंटरला ट्रेन बोर्ड करताना दिसलाय सर तो, आणि ट्रेन गुजरात साईडची आहे. काय झालं? कोण पळाला? पळाला तुमचा अभय मिरजकर. भोसले साहब से बात करो नहीं तो निकलो. आप माने साहब को जानते हैं क्या? काला चौकी क्राइम ब्रांच, उनको फोन लगाता हूँ, वो मेरे चाचा है. अरे उनको क्यों फोन लगा रहे हो भाई? फोन रखो नीचे. फारूक, हाँ इनको मौसी के पास लेके जा. हाँ हाँ चलो. अक्षय, अभयने तुला एवढं मारलं तरी तू काकांना काही बोलला नाहीस. थँक्यू. हा. कोण काका? माझे कोणी काका नाही आहेत. अरे आत्ताच सांगितलंस ना तू. माने ते तर मी असंच बोललो आणि तुक्का बसला. कोण आहे? कोण आहे? श्रद्धा मिरजकर. बरं मग माझं काम आहे तुमच्याकडे. कोण आहे तू? मी ना ओळखत तुला. चल निघ. मला पोलिसांनी पाठवलंय. कोण? त्या सब इन्स्पेक्टर आहेत ना, जमदाडे मॅडम, त्यांनी. कमिशनर आणि इन्स्पेक्टरच्या खालच्या लेवलवाल्यांना ओळखत नसते मी. चल निघ इथून. ऐका ना, माझी मुलगी हरवली आहे. हो, त्यासाठी आली आहे मी इथे. मी काय करू मग? निघ बोलले ना. नाही, तुम्ही ऐका ना. 15 दिवस झाले हो, घरी आली नाहीये. तुम्ही अडल्या नडल्याला मदत करता माहितीये मला, म्हणून आली आहे मी इथे. एकदा ऐकून तरी घ्या माझं. तुझ्याकडे 20 रुपये आहेत का? हो आहेत. हो आहे. दिले नाही. तुझ्या बरोबर जो आलाय ना त्याला दे, आणि त्याला सांग शब्बीर वाण्याकडे जा. शब्बीर वाण्याकडे जा आणि 20 रुपयाची बिस्किट घेऊन ये. बिस्किट घेऊन ये जा. कसले बिस्किट? म्हणजे क्रीमचे, साखरेचे? त्याला सांग मावशीनं पाठवलंय. मावशीने सांगितलं. सांग त्यांचं असेल काहीतरी. जा. हा, बिस्किट घेऊन गेला तो. दुर्पे घे आत तिला. बस. काय बघते का? नाही, मी मदत करू का तुम्हाला भागायला? नका, माझं काम मी करते. तू बोल पटापटा. माझ्यापाशी टाइम नाही. माझी मुलगी आहे सावनी मिरजकर. मैत्रिणींबरोबर पार्टीसाठी गेली होती 18 तारखेला कर्जतला. अजून आली नाही हो परत. कर्जत? हो. मग निघतो. मुंबईच्या बाहेर आपला काय संबंध नाही. नाही म्हणजे बरोबर आहे, ती कर्जतला होती, पण आता 4-5 दिवसांपूर्वी पार्ल्यात आली होती. म्हणजे CCTV कॅमेऱ्याचं फुटेज असतं ना, त्याच्यात दिसली. पार्ल्यात मार्केटमध्ये आली होती ती. आम्ही पार्ल्यात राहतो, आमच्या अगदी घराच्या जवळ. म्हणजे ती इतक्या जवळ आली पण घरी नाही आली हो. असं होय? मावशी, 18 वर्षांची मुलगी आहे हो. अजून आली नाहीये घरी. कुठे असेल? कोणी किडनॅप केलं असेल का? काहीच कळत नाहीये. तुमचं नेटवर्क चांगलं आहे ना? तुमच्या मदतीची गरज आहे हो मला. मदत बिदत काही नाही, मी रोकडा घेते. चालेल ना, तुम्ही सांगा, मी देईन पैसे. तुम्ही फक्त माझ्या सावनीला शोधून काढा. फोटो आणलाय का पोरीचा? हो आणलाय.
हा बघा. दुर्पे, ए दुर्पे, हा फोटो दिला. तिला बघितलंय मी कुठे? टीव्हीवर. पाहिलंच असशील, सारखी टीव्हीला चिकटूनच असते. काय हो, तुमची पोरगी टीव्हीत काम करते का? नाही, हरवली आहे ना, म्हणून दाखवत असतात टीव्हीवर सध्या. बवाल झालेली केस आहे म्हणजे. जाग दुर्पे, बाजी निवड. 5,000 ठेव. 5,000? नाही येत मग जा. नाही शोधता येणार तुझ्या पोरीले. नाही नाही, तसं नाही हो, म्हणजे आत्ता आणले नाहीयेत मी एवढे पैसे. एक मिनिट थांबा. हा मी तुला हा हे 3,300 आहेत. बाकीचं नंतर. हवं तर माझी अंगठी घेता का तुम्ही, आणि तुमचे पैसे वळते करून घेतात मग. ए अति हुशार. 3,000 ठेव इथे. आणि 300 रुपये ठेव, तुला घरी जायला लागतील. साऊ सापडेल ना हो माझी. सापडल्यावर कळल की. उद्या येऊ का मग मी? उद्या नाही, 4 दिवसांनी ये. मग तेव्हा उरलेले 2,000 रुपये आणते. हा आणायचेच. तुम्ही फक्त सावनीला शोधून काढा. काकू, हा बिस्किट. बिस्किट आणली. जाताना त्या कुत्र्यांले घाल, म्हणजे पुढच्या टायमाला अंगावर येणार नाहीत. कुठे गायब केलाय अभय मिरजकरला? कुठे आहे अभय मिरजकर? कुठे आहे? मुंबई सोडून जाता येणार नाही हे सांगितलं होतं ना त्याला. करू फरार घोषित करू मी त्याला? नाही अहो, तो कामासाठी बाहेर गेलाय. कुठलं काम? कसलं काम? ते तर सुरतला गेलेला आहे. बघा, मी त्याला फोन लावतो हवसल्यास, तो तुम्हाला नीट सांगेल. कोर्टाने त्याला बेल दिली आहे. केस संपलेली नाहीये त्याच्यावरची, माहिती आहे ना तुम्हाला? आणि कुठे आहे ती तुमची सून? कुठे आहे? सगळ्या जगाला आगाऊपणा शिकवत असते. ओ श्रद्धा मॅडम, बाहेर या, मला अर्जंट बोलायचं तुमच्याशी. ती पण बाहेर गेली. काय? तुझा पोरगा कोणालाही न सांगता सुरतला गेला, तुझी सून पण घरात नाही, तुला काय इथे लिहिलेलं दिसतंय का रे? इन्स्पेक्टर साहेब, प्लीज तुम्ही या भाषेत बोलण्याचं काहीही कारण नाहीये. आम्ही कोणाला बांधून नाही ठेवू शकत. दोघंही कामासाठी गेलेली. आणि प्लीज तुम्ही आरडाओरडा करू नका. चांगल्या भाषेत बोला प्लीज. पाडी, तुमच्या मुलाला फोन लावा. स्पीकरवर टाका. उचलत नाही. आपण ज्या व्यक्तीस कॉल करीत आहात तो व्यक्ती उत्तर देत नाही. कृपया नंतर प्रयत्न करा. आता सुनेला फोन लावा. फोन स्पीकरवरच ठेवा. आपल्याद्वारा डायल केलेला नंबर यावेळी नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर आहे. कृपया काही वेळानं प्रयत्न करा. हे सगळं तुम्हाला चमत्कारिक नाही वाटत आहे का आजोबा? 15-20 दिवस झाले तुमची नात गायब आहे आणि तुमच्या मुलाला आणि सुनेला कामं सुचतात. आजी तुम्हाला सुचली असती का कामं? तसं नाहीये. मग कसं आहे आजोबा? आता मी सांगतोय ते करा. मला आत्ताच्या आत्ता श्रद्धा मिरजकर या घरात पाहिजे.
काकू काय म्हणाले त्या मावशी? आत्ता नको, मी नंतर सांगते तुला. कोण आहे तुम्ही? आमच्याकडे काहीच नाहीये, पैसे दागिने असं काहीच नाही आमच्याकडे. प्लीज. काहीच खरंच नाही काय केलं. खरंच काय गई, तुला भेटायचं होतं ना? हो, मला साऊला भेटायचंय, माझ्या मुलीला. तुम्हाला माहितीये का ती कुठे आहे? तिच्याबद्दल काही माहितीये? एक काम करा तुम्ही, मला न्या. त्याला सोडा, ह्याचा काही संबंध नाहीये. मी येते. तड 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 जीप चालते तुझी. ए आज चल. नाही, चला. अरे तुझा बघतोय बघून दिला. ह्याला सोड. अरे निकाल गाडी, चाल. ताड 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 ताड. ढंक टका ढंक टका ढंक टका. आज कसला सॉलिड रील बनणार आहे हा? हॅशटॅग किडनॅपिंग. तुम्ही कुठे नेताय आम्हाला? साऊ आहे का तिथे? साऊकडे घेऊन चाललात का? तुम्हाला माहितीये का साऊ कुठे? सांगतो ना. हा मोबाईल आहे, द्या भाऊ. ये तुझा पल्ली. अरे द्या ना मोबाईल. हे बाजूला घ्या. बाबा मोबाईल घे, स्विच ऑफ करून टाक. हा आता सांगाल का कुठे नेताय? सांगतो. राणीची बाग बघायची, पेंग्विन पेंग्विन बघायचं नाही ना? मग तोंड बंद करायचा. ताड नुसतं. ये बाबा, तिच्या तोंडात गोळा टाका रे. मी शांत बसते. सॉरी. तू कोणाचा ताशा वाजतो? आपला. उचलला का फोन? नाही मग शाळेतल्या पोरांची उत्तरं मला देऊ नका, कळलं ना? उचललाय का फोन ते मला नाही, सांगा. अहो तो प्रवासात असेल, कामात असेल कदाचित ना, त्याच्यामुळे उचलला नाही त्याने फोन. कुठे गेलाय तो? तो सुरतला मग तो गेला. सुरतला गेलाय, बेलजियम करून तो सुरतला गेलाय. आता आम्ही काय करायचं? नाही पण बेलजियम म्हणजे मला कळत नाही. सॉरी, आमचं चुकलं. खरं म्हणजे त्याला जायचं नव्हतं. मी आणि श्रद्धाने सांगितलं म्हणून तो गेलेला आहे. हा श्रद्धा, तुमची ती शिक्षिका सून ना, ती शाळेतल्या पोरांनी दिलेली उत्तरं तुम्हाला द्यायला सांगते. मॅडम आम्हाला माहितीच नव्हतं आज कुठला पेपर आहे आणि तुम्ही ती उत्तरं मला. इथे का गुप्त दरवाजा आहे? अहो नाही हो. जरा सांगा, इथं लपून ठेवलाय का? नाही. मग आम्ही खोटं नाही बोलत आहोत. आम्ही सुद्धा ऑन ड्युटी चहा नाही घेत. एक तर तुमची नात गायब आहे, तुमचा मुलगा बेलजियम करून सुरतला गेलाय, तुमची सून कुठे गेली तुम्हाला माहित नाही. मला सांगा, हे सगळे योगायोग सिनेमांसारखे तुमच्याच फॅमिली बरोबर कसे घडतात हो? हा? का सामूहिक पळून जाण्याचा कार्यक्रम आहे तुमचा काही? उद्या तुम्ही दोघं पण घराला ताळा माराल आणि निघून जाल. काय करायचं आम्ही? अहो पण असं का करू आम्ही? तेच बोलायचं आपल्याला. चला पोलीस स्टेशन. अरे कुठे घेऊन जाताय त्याला? पोलीस स्टेशनला घेऊन चाललोय आम्ही. त्यांना आता नका घेऊन जाऊ प्लीज. का नको नेऊ? हा, आमचं कसं आहे माहिती का आजी? वाघ म्हटलं तरी खाणार आणि वाघोबा असं म्हटलं तरी खाणारच ना. गुन्हेगारांना आम्ही पकडलं नाही तरी तुम्ही बॉम्बा ठोकणार. आणि पकडण्यासाठी जरा सक्ती केली की तुम्ही म्हणणार पोलीस अॅट्रॉसिटी. मग ओरडा ना अॅट्रॉसिटी म्हणून, मला नाही फरक पडत. वयस्कर माणसाला उचललं म्हणून तुम्ही बॉम्बा ठोकणार ना, मग ठोका ना बॉम्बा. हे बघा, आम्ही रोज अशा केसेस पाहतो. गुन्हेगार पळून जातात, म्हातारे आईबाप मागे सोडून जातात. त्यांना असं वाटतं पोलीस म्हातारे आईबापाला काही करणार नाही. ट्रस्ट मी, मी काही करणार नाही. मी तुम्हाला बाकड्यावर नेऊन बसवतो, भुर्जी पाव खायला घालतो, हात पण नाही लावणार तुम्हाला. ओके? नको प्लीज, नका नेऊ त्यांना. त्यांच्या वयाचा तरी विचार करा. त्यांच्या वयाचा विचार करतोय ना, म्हणून आतापर्यंत खूप शांतपणे बोलतोय मी त्यांच्याशी, नाहीतर केव्हाच काचवे दाखवले असते. तुमचा मुलगा अभय मिरजकर हा वयस्कर लोकांशी कसं बोलतो सांगू? आठवतोय ना? थांब कबूत, चल मी येतो तुझ्या बरोबर. तुझ्या बापाच्या वयाचा असेल मी. नाही, तू तुझ्या पद्धतीने काय ते काम कर. एक लक्षात घे की चांगलं वागणं आणि चांगलं बोलणं
हा माझा चॉईस आहे. ती शिवीगाळ मीही करू शकतो. तू मला इथून घेऊन जाऊ शकत नाही म्हणून मी आरडाओरडा करू शकतो, पण मी तसं करणार नाही. कारण मला सिद्ध करायचंय की माझ्या कुटुंबातल्या कुठल्याही माणसाने कुठलाही गंभीर गुन्हा केलेला नाही आणि पळून जाण्याचा आमचा मानस नाही. एवढं बोलून तुम्ही तुमचं भाषण संपवा. चला आता तुम्ही त्या मिरजकरचे कुठेही जायची गरज नाही काका. गाला तुम्ही इथे कशा? हा प्रश्न मीही तुम्हाला विचारू शकतो. तुम्ही ते काय करता? संशयित गुन्हेगार एक फरार आहे, त्याची चौकशी करण्यासाठी आले. अभय मिरजकर बेल जम्प केली ना अभय मिरजकरनी. मग नाही, त्याचं चुकलंच आहे, पण त्यासाठी त्याच्या वडिलांना पोलीस स्टेशनला न्यायची काय गरज आहे? इकडे करा चौकशी. हे काय आम्ही कशी चौकशी करायची कशी नाही हे तुम्ही नाही ठरवू शकत. तुमच्या मनात आलं म्हणून तुम्ही कुठल्याही माणसाला उचलून पोलीस स्टेशनला नेऊ शकत नाही. त्यासाठी कायदे असतात, नियम असतात. बसा काकू बस. आणि तरी सुद्धा तुम्ही तसा प्रयत्न केलात तर आय सी टू इट दॅट यू लूज युअर जॉब. इन्स्पेक्टर, कायदा मलाही कळतो आणि कायदा तुम्हालाही कळतो. त्यामुळे मी जर का ठरवलं ना तर पुढच्या 5 दिवसात तुमच्यावरती असा गुन्हा दाखल करू शकते की याही पेक्षा मोठी चौकशी तुमची होईल आणि ही वर्दी कधी उतरेल ना तुम्हालाही कळणार. त्यामुळे माझ्याशी शिस्तीत वागायचं आणि नीट बोलायचं. तुम्हाला जामच कायदा वगैरे सगळं माहिती आहे. तर ऍब्स्कॉन्डिंग नावाचा एक शब्द आहे कायदा, तो माहिती आहे तुम्हाला? अभय मिरजकर ऍब्स्कॉन्डिंग कसं करूया? 2 मिनिटं घेऊ. काय करणार 2 मिनिटात तुम्ही? फोन आम्ही खूप प्रयत्न केले फोन करायचे. काय होतो फोन उचलतच नाहीये. म्हणजे लावला बरं का. उचलला? हॅलो, बोल ग. कुठे आहेस तू? मी सुरत मध्ये. काय काय झालंय? मूर्ख आहेस का तू? हॅलो हॅलो काय झालंय? मी सुरतला आहे. काय झालं काय? अभय बेल जम्प केलीस तू, कळतं का तुला? मी हे असं काय करतोयस तू? पोलिसांना न सांगता मुंबई बाहेर जाऊ शकत नाहीयेस. कोर्टाने बेल दिली ना तुला? अगं माझ्या लक्षात नाही राहिलं. काल त्या मुलीची डेड बॉडी बघितल्यानंतर काही सुधारलंच नाही मला. मी म्हणजे ऐक ना, काय कर. ऐक माझं. ते भोसले ते इथे माझ्या समोर आहे. भोसले तुझ्याकडे काय करतोय? माझ्याकडे नाही रे, तुझ्याकडे. मी तुझ्या घरी आले. तू माझ्या घरी म्हणजे एक्झॅक्टली काय काय चाललंय? काय काय झालंय? ते मी सांगते तुला नंतर. ते काका काकूंना तुझ्याबद्दल प्रश्न विचारतात. फोन दे त्याला. भोसलेला फोन दे. बोल रे. कुठे आहेस तू? ऐक ना भोसले, माझ्याकडनं चूक झाली, मला मान्य आहे. कुठे आहेस तू? सुरतला बेल जम्प करून. मी पळून गेलेलो नाहीये. मी सुरतला आलोय कामासाठी आणि अनाहूतपणे माझ्याकडनं ही चूक झाली. आय एम रिअली सॉरी. मी येतोय. सुरत ते मुंबई 5 तास. आता 12 वाजलेत. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये पाहिजे, कळलं का? तुझी बायको कुठे गेली आहे हे तुझ्या घरच्यांनाही नाही माहिती, मलाही माहिती नाही, मला घेणंही नाही त्या गोष्टी. पण तू जर 5 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला नाही आला तर तुला मी फरार घोषित करीन. नाही मी पोचतोय. टॅक्सी टॅक्सी. अहो तर फारच नरमाई आली हो लगेच. मानला तुम्हाला? हा म्हणजे एवढ्या वेळापासून आम्ही ट्राय करतोय, आमचा एक फोन नाही उचलला, पण तुमचा पहिलाच फोन उचलला. आणि तुमचं म्हणणं की तुम्ही कलीग होतात आणि जस्ट फ्रेंड्स आहात. आउट. तुम्हाला माहिती चारुकला मॅडम, मला ना कोणी असं चेक दिलेला फार आवडतं. कारण चेकमेट मी करतो त्याला. गेट आउट. सेकंड मीटिंग
वेटिंग फॉर थर्ड मीटिंग. आणि 5 वाजता येणार मी, हा शार्प 5 वाजता. मला माहिती आहे तो येणार नाही.